सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मराठी इमोशनल प्रेमकथा. कथेचं नाव आहे मला तुझ्या मिठीत घे ना. आपण पाहणार आहोत भाग 3. मित्रांनो, भाग 2मध्ये आपण पाहिले की प्राचीच्या मनात काहीतरी ओटीगाल सुरू होती. आज त्यांच्या गुपित्याचा उलगडा होणार आहे. शिवांगी ही प्राचीच्या केवळ मैत्रीण होती, तर तिच्या आयुष्यातील एकमेव जवळची प्राची होती. प्राचीच्या प्रत्येक परिस्थितीत, तिच्या सुखात आणि दुःखात पाठीशी उभी राहणारी ही तिची खरी साथीदार होती. अगदी प्राचीच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये ती सावळीसारखे तिच्यासोबत उभी होती. दोघींनी एकमेकींचे हातात हात घेऊन एका वचन दिलं होतं की जगातील कोणतेही वादळ आलं तरी त्यांची ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत अशीच राहील. पण गेल्या काही दिवसापासून प्राची ज्या प्रकारे स्वतःला सगळ्यापासून लांब ठेवत होती ते पाहून शिवांगीला राहवलं नाही. प्राचीच्या वागण्यातील तो खोटेपण शिवांगीच्या नजरेतून सुटला नव्हता. अखेर शिवांगी तीव्र टेन्शनमध्ये आणि प्राचीच्या फ्लॅटकडे यायला निघाली. दरवाजा उघडला आणि सत्य समोर आलं. प्राची घरात एकटीच बसून कसला तरी खोल विचार करत होती. डोळ्यात अश्रू आणि मनात भीती घेऊन ही शून्य नजर लावून बसली होती. तितक्यात शिवांगी फ्लॅटजवळ आली आणि तिने डोरबेल वाजवली. डोरबेलच्या त्या शिक्षण आवाजाने इतका वेळ विचार करत बसलेली प्राची अचानक भानावर आली. तिलाही आता समजून चुकलं होतं की आपण लपून लपून तरी किती गोष्टी लपवणार. आपल्या माणसापासून सत्य लपून हा मनाचा त्रास कमी होणार नाही. म्हणून तिने मनोमन एका मोठा निर्णय घेतला. आज शिवांगी आणि समरला सगळं काही खरं खरं सांगायचं. तिने जड पावलाने पुढे येऊन दरवाजा उघडला. शिवांगी घरात येत प्राचीचा हात पकडून, प्राची, काय चालले हे? लग्नाचे एवढे मोठे आनंदाचे दिवस आहे आणि तू अशी समजून का गेलीस? माझ्यापासून काय लपवतेस तू? आपली मैत्री शेवटच्या श्वासापर्यंतची आहे ना? मग आज मला सगळं खरं सांगावं लागेल तुला. प्राची शिवांगीच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकली नाही. तिने फक्त शिवांगीला घट्ट पकडलं आणि ती ढसाढसा रडू लागली. तितक्यात समरही ऑफिसमधून थकून घरी येतो. घरातले हे गंभीर वातावरण आणि प्राचीला रडताना पाहून समोर असतो आणि तिच्याजवळ धावत येतो. समर काळजीने, प्राची, काय झालं? शिवांगी, काय झालं हिला? प्राची, प्लीज रडू नकोस, सांग काय झालंय? प्राची आता दोघांकडे बघते. ती कपाटातून एक मेडिकल रिपोर्टची फाईल काढते. तिने आजारावर भीतीपोटी लपवून ठेवली होती. थरथरत्या हाताने ती फाईल समर करते. प्राची हुंदकेत, समर, शिवांगी, मला माफ कर. लग्नाचा हा सुंदर दिवसात मला तुमच्या चेहऱ्यावरचे हसू घालायचं नव्हतं. लग्न आधीच्या मेडिकल टेस्टमध्ये डॉक्टरने मला एखादी आजाराबद्दल सांगितले. मला खूप भीती वाटत होती. समर, मला वाटले हे ऐकून तू माझ्याशी लग्न करणार नाहीस.
किंवा लग्नानंतर मला सोडून जाशील. आणि शिवांगी, मला वाटलं तू मला कमजोर समजशील, म्हणून मी हे सगळं लपून स्वतःला आतून संपवत होते. प्राचीचं बोलणं ऐकून समर आणि शिवांगी क्षणभर सुन्न होतात. शांतता पसरते. पण पुढच्या क्षणी समोर त्या रिपोर्टची फाईल बाजूला ठेवतो. त्याच्या डोळ्यात प्राचीबद्दल राग नसून आपण प्रेम आणि आधार असतो. तो प्राचीच्या समोर बसतो आणि तिचे डोळे पुसतो. समर प्रेमळ आवाजात, प्राची, तू मला इतकं परका समजलास? माझं प्रेम तुझ्या निरोगी शरीरावर नाही तर तुझ्यावर आहे. आजारपण येतात आणि जातात, पण त्यांच्यासोबत आयुष्य जगायचं ठरवलंय. तिचा हात संकट सोडणार समर नाहीये. आपण दोघे मिळून ह्यावर मात करू. शिवांगी तिच्या हातात हात घेत, आणि प्राची, मी तर तुझी शेवटची श्वासापर्यंतची मैत्रीण आहे ना. तू ह्या लढाईत स्वतःला एकटी कशी समजू शकशील? आम्ही दोघीही तुझ्यासोबत आहोत. समर आणि शिवांगीचे हे शब्द ऐकल्यावर प्राचीच्या मनावरचं कित्येक दिवसाचं वजन एका क्षणात उतरतं. तिच्या डोळ्यातून आता दुःखाचे नाही तर सुखाचे अश्रू वाहत होते. ती समरकडे पाहते आणि अत्यंत आर्ततेने म्हणते, प्राची, दोन्ही हात पसरून, समर, मला आता कुणाचीच भीती नाहीये, ना आजारांची ना जगाची. प्लीज मला तुझ्या मिठीत घे ना. समर प्राचीला अत्यंत प्रेमाने आणि घट्ट मिठीत घेतो. प्राची त्याच्या छातीवर डोके ठेवते. शिवांगी बाजूला उभी राहून डोळे पुसत हसते आणि ह्या दोघांना एकत्र पाहून सुटकेचा श्वास घेते. एका घट्ट मिठीत प्राचीला जगातील सगळ्यात सुरक्षित कोपरा मिळाला होता. मित्रांनो, नात्यात कधी कधी मोठी वादळ येतात, पण जेव्हा तुमच्या पाठीशी शिवांगीसारखी हक्काची मैत्रीण आणि समरसारखा खंबीर जोडीदार असतो, तेव्हा कितीही मोठं संकट असो ते अगदी लहान वाटू लागतं. शेवटी शब्दापेक्षा एक मिठी आणि मी आहे ना तुझ्यासोबत, हा एक विश्वास माणसाला नवीन आयुष्य देऊ शकतो. मित्रांनो, मला तुझ्या मिठीत घे ना हा भागातील हा कथेचा शेवट तुम्हाला कसा वाटला? समर, प्राची आणि शिवांगी ही कथा जर तुमच्या मनात स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटू एक नवीन कथेसह. धन्यवाद.